येत नसेल तर निर्माण कर. नेमकं काय म्हणायचं तुला? इंद्राची ही ऑर्डर पूर्ण होणार नाही याची आपण पूर्ण काळजी घ्यायची. तू काय म्हणाला सत्ता? एवढी मोठी ऑर्डर तो पहिल्यांदा हँडल करतोय म्हणजे त्याच्यावर प्रेशर असणार. ते प्रेशर आपण आणखीन वाढवायचं. ही ऑर्डर सक्सेस होणार नाही याची आपण पूर्ण सोय करायची. आणि एकदा का तो इंद्रा फेल झाला ना की आबांना फक्त तुझाच आधार आहे. त्यांना तुझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मला माहिती आहे त्या म्हाताऱ्यामध्ये आजही एवढी धमक आहे. तो हे नव्यानं पुन्हा उभा करेल. आणि मग कंपनीचा MD कोण? मी विक्रांत महाडिक. हे माझ्या लक्षातच नाही आलं. सगळी दारू उतरली. इंद्रा आता खरा खेळ सुरू. मी काय म्हणतो, आपण अजून कॉफी पिऊया का थोडी? नाही नको. पण काय झालंय इथे आपल्याला असं का बसवलंय? ए चिकू द ड्रामा क्वीन, आता थोडा धीर धर. आजू ब्रो, यू नो व्हेरी वेल मला सस्पेन्स अजिबात नाही आवडत आणि माझ्यात पेशन्स अजिबात नाहीये. तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. धीर धर चिकू, धीर धर. तेच तर होत नाही ना विक्रांत दादा. विकी दादा कश तू मला सांग ना, म्हणजे हळू सांग. मी ना कोणालाच नाही सांगणार. ओके सांग. तुझा इंद्रा दादा तुला माहित नाहीये का? कधी काही सांगतो तो तरी बरं आहे. तुम्ही दिवसभर फॅक्टरीत नसता, मी फॅक्टरीत असतो दिवसभर. आम्ही एकत्र काम करतो. ते असून सुद्धा फॅक्टरीत काय घडतंय कळत नाही. ए मम्मा, तुला तर माहित असणार ना. सांग ना काय चाललंय. नाही पण मलाही काहीच माहित नाहीये. हा म्हणजे मला इतकं माहितीये की इंद्रा जे करतो ते योग्यच करतो. आबा आता तुम्ही नाही म्हणू नका. तुम्हाला तर नक्की माहित असणार. सांगा नाही ते काय घडतंय. मी या बाबतीत अनभिज्ञ आहे. काय? म्हणजे मला काही माहिती नाहीये. अरे यार आता माझे पेशन्स संपत चाललेत. कुठे गेलाय दादू? अरे दादू कुठे चाललायस तू? कुठे चाललो नाहीये. मला तुम्हाला एक प्रेझेंटेशन द्यायचंय. पण हे असं चिकू तू जा बरं तिकडे जाऊन बस. तो काय म्हणतोय ते ऐकून तर घे. बोल इंद्रा. वेल फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही सगळे वेळ काढून इकडे आलात.